असे उलटे आहेत आणि ती अशी जाते बघा. कौशिक आपल्याला जाऊन तिकडे जागा घ्यावी लागणार. डे 6 आहे आमच्या व्हिएतनाम टूरचा. ते सकाळचे वाजलेत 9:30 आणि आम्ही निघालो आता हनोई एअरपोर्टला. तिथून आमची फ्लाईट आहे फुकॉकला. फुकॉक हा वर्ल्डचा सेकंड मोस्ट ब्युटिफुल आयलंड आहे आणि 3 दिवस आमची तिथे आता स्टे आहे. तुम्ही पुढे बघायलाच किती मजा येईल. ते खूप ऍक्टिव्हिटीज आहेत करण्यासाठी तिथे. जितकं पॉसिबल होईल तितकं 3 दिवसात आम्ही ट्राय करू की आम्ही आता फुकॉक एअरपोर्टला लँड झालोय आणि नेहमीप्रमाणे आताही आमच्याबरोबर कोणाची अजूनपर्यंत बॅग नाही आली. 15 ते 20 मिनिटं आली. आता ही बेल्ट चालायला लागली आहे आणि या पोरीला बघू शकता, तिला भूक लागली आहे नेहमीप्रमाणे. काय बोलते, एक्साइटेड आहे फुकॉकला सगळ्यात जास्त, खरं ना? एक बॅग आली आहे जस्ट आणि दुसरी बॅग माझ्या बायकोची पण एवढी वाट नाही बघत. तेवढ्या 5-6 दिवसामध्ये नुसत्या बॅगांची वाट बघतो. वैताग आला नुसता. लावतच नाही. हो 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 हो. काय बोल. ओके, आले 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 आले. यार इट इज माझीच बॅग मागे असते नेहमी. मीच काय माहिती काय करतो असं. डन. जसे आम्ही एअरपोर्टच्या बाहेर पडलो ना, हा असा गरमीचा भपका, बाप रे. 2 दिवस तर आम्ही 2 स्टेट्स होतो तिथे. नुसती थंडी, 16 डिग्री 17 डिग्री 18 डिग्री आणि इथेही नुसती गरमी आहे. पण मजा येणार आहे कारण का बेस्ट, आमचे सगळ्यात बेस्ट हे 3 दिवस आहे. आता आम्ही जस्ट हॉटेलला आता आलोय, चेक इन करतो आणि खूप एक्साइटेड आम्ही आता कारण का आमची रूम पण तशी आहे. आता भेटते की नाही ते माहिती नाही, बट होप सो. बघू शकता तिथे एवढं काही नाहीये, पण डिसेंड आहे. असा काहीतरी बेड आहे आणि मेन, सगळ्यात मेन म्हणजे हे, हो हो हो, ज्यासाठी बुक रूम केली आम्ही खास, तो हा व्ह्यू रात्रीचा सनसेट इथून बघायचा. हो हो हो, कडक कडक कडक. थँक्स टू दिस मॅन, थँक यू सो मच. A few moments later. आम्ही आता स्कूटी रेंट केली आहे, बघू शकता तुम्ही. चांगली स्कूटी आहे. 150 लाख डॉंगलाच भेटली आम्हाला ही आणि हॉटेलवाल्यांकडनंच केली. आणि आम्ही चाललो आता चिल मारायला लॉंग बीचला. फुकॉकच्या नाईट मार्केटला आलो आहोत. आतमध्ये अशी पूर्ण स्ट्रीट आहे त्यांची. बीच वरती मे बी आम्ही जेव्हा सनलाइट असेल तेव्हा जाऊ, बिकॉज आता काहीच त्याचा व्ह्यू दिसत नाहीये. कौशिक आता पार्किंग साठी गेलेला आहे. हाँ, स्माइल तो देखो किसी की. असं काही दिसला नाही, क्यू नाही थांबली. How much? 100. Yes. अच्छा, two sided is 150. No, 150. No, 150. कौशिकची फेवरेट प्लेस आलेली आहे. हा हा इकडे चालतो. हे जिवंत फिश आहेत, ते तुम्हाला काढून मोजमाप करतात आणि खायला देतात. कॉन्सेप्ट असतो. स्मेल खूप डेंजर आहे. नवीन काहीतरी दिसतंय. कॉम्बो डिस्काउंट. फ्लेवर्ड पीनट्स आहे. फ्लेवर्ड डिस्काउंट नाही देणार. एवढा काय देणार? 70. मिक्स पण आहे त्याचे.
तेच आम्ही चीज आणि काहीतरी टेस्ट केलं पॅरेंट दोन्ही पण मस्त होतं वेगवेगळे फ्लेवर देणं डिस्काउंट देत नाही म्हणून आम्ही थोड्या वेळाने घेऊ पुढे गेलो की बोलवतो की बनाना पेपर डिश आहे त्याची वेगळी यांची डिश आहे इकडची सगळ्यात इम्पॉर्टंट काय माहिती आहे व्हिएतनाममध्ये मार्केटमध्ये आम्हाला मराठी बघायला भेटली शाकाहारी उत्पाद व्हेजिटेरियन प्रोडक्ट वा चांगली मोठी गोष्ट आहे खूप मोठी गोष्ट मँगो स्मूदी ट्राय करतोय फेमस आहे इकडे खूप मँगो बघ कसलाच आहे हा अय्यो हा आंबा बघा आंबा आहे की आंब्याचा आजोबा आहे तेच नाही कळत आहे फ्रुट्स काहीतरी छोटे पण आहेत मँगो बघा मिनी मँगो कसं दिसतंय हे मम्मा म्हणजे मँगो स्मूदी आली आहे माझी मँगो स्मूदी ती पिते शिल्ड बघ एवढं आहे 80, maximum 60. 50 60 maximum. बार्गेनिंग स्किल्स ऑन टॉप ती बोलली 80 55 ती बोलली 40 ती बोलली 70 ती बोलली 40 याला 60 वर आली आहे ही 50 वर आली लास्ट बघू आता मी बॅटल हारलो असं तरी तिने नाही दिली हरलो नाहीये पुढे बघ पुढे ना भेटणार आम्ही, पुढे भेटणार. बरोबर मार्केटमध्ये आम्हाला काहीतरी आपलंसं भेटलंय हो भारत माता की जय 60 कॅश्यू नट बनवलंय. पुढे चालता चालता आम्हाला काय दिसलंय बघा उलटे फिश तिचे आईज किती असे उलटे आहेत आणि तीच अशी जाते बघा पण ह्याला खायचं कच्चच आहे आता हे कौशिक बघा, हे दाखवेल बघा, आपण गेला बघा हा उलटा एक्झॅक्ट चाललाय. ह्याला खायचं म्हणजे हे इथे ग्लासेस आहे थांबा. इथे आणि हा त्याला सॉस आहे त्या ग्लासेस मध्ये सॉस देणार आणि हा जसं खातोय तसं खायचंय असं त्याला कच्चा खायचंय डेंजर आहे डेंजर फिशच मला बघून डेंजर वाटली ती बघ उलटी चालते तिचे डोळे मागे आहेत. ती कुठली उलटी फिश अशी तिचं बघा काय चालू सस्ते नसेल ब्लॅक पेपरचा नसायला कौन है ये लोग कहां से आते हैं ये? बापरे डरावणं दिसतंय युनिक आहे युनिक हे बाय बघ ओरिजिनल लोक बोलतात original काय माहिती विचारलं तर ओरिजिनलच बोलले हे बघ इकडे तेच आहे सगळं कौशिक तिला तुम्ही टेप लावली आहे तोंडाने टेप लावली तुम्ही ऐकता पाठी तुम्ही हॅलो ओरिजिनल स्नेक्स आहेत प्रिझर्व केलेले प्रिझर्व केलेले इकडे जा हे वाव पीस ऑफ द ब्रिज शोला आलोय आम्ही पीस ऑफ द ब्रिज फायरवर्क शो ओके कमीत कमी 45 मिनिटची राईड होती पण मजा आली राईड करायला मजा आली बस गाडी चांगली आहे रस्ते मस्त आहेत खूप धमाल आली आता मी शोला आलो बघू शकता तुम्ही म्हणजे वाईबच वेगळी इकडे शो प्री बुक करावा लागतो आम्ही तो ऑलरेडी प्री बुक केलेला आम्ही ग्रुप करूनच केला हो ग्रुपवरच केलाय डायरेक्ट शोला भेटतो आता आपण आम्ही आलो आतमध्ये थोडासा वॉक आहे 5 मिनिटाचा स्कूटी तुम्ही तिथे पार्क करून वॉक करून आतमध्ये जायचंय स्कूटी आतमध्ये अलाउड वॉक नाही वी नीड टू रन
तर हा होता किस ऑफ द बीच शो अँड फायरवर्क. काय एक्सपिरियन्स होता खरंच, वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स. तर कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इन्स्टावर फॉलो करायला विसरू नका. भेटू असंच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. खूप एक्साइटिंग असणार आहे नेक्स्ट ब्लॉग पण. बाय बाय.